तुम्ही कधी गरम पाण्यामध्ये डांबर गोळी घालून बघितली आहे का? नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या घरामध्ये ना एक सगळ्यात मोठी समस्या आहे आणि ती म्हणजे झुरळांची. एवढे झुरळ झाले आहेत अगदी सगळ्यांच्या घरी की एकही रूम आणि बाथरूम सुद्धा सोडलेलं नाही. रात्री जर लाईट बंद केला तर अगदी जत्राच भरते आणि मग आपल्याला केमिकल आणावे लागतात आणि घरात जर लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा घरगुती उपाय नक्की करा. रोज तुम्हाला अगदी खूप जास्त प्रमाणात झुरळं मरलेले दिसतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हा झुरळांसाठीच नाही, तर पाल जर तुमच्या घरामध्ये असतील ना, तर त्या सुद्धा जातील. एवढी जबरदस्त असा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी इकडे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पातेल्यात गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 तेजपत्ता टाकत आहोत आपण. कारण बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, की मच्छर खूप झाले आहेत, तर मग काय करावं? तर त्यासाठी सुद्धा हा हॅक सांगत आहे. म्हणजे मच्छर, पाल आणि झुरळांसाठी एकदम जबरदस्त आहे. फक्त मच्छर असेल तर त्यासाठी काही गोष्टी आपल्याला अव्हॉइड कराव्या लागेल. आता इकडे आपल्याला एक डांबर गोळी आणि 2 ते 3 कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत. जर मच्छरसाठी करत आहात तर इकडे तुम्हाला डांबर गोळी टाकायची काही एक गरज नाही आहे. आणि जर पालीसाठी करत असाल तर तुम्हाला पाल आणि झुरळासाठी हे सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. फक्त मच्छरसाठी तुम्हाला यामध्ये डांबर गोळी टाकायची नाही आहे. आता बऱ्याचदा डांबर गोळीची पावडर तुम्ही ना कुटून नंतर हे पाणी ऑलरेडी गरम होणार आहे त्यामध्ये सुद्धा टाकू शकता. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने करा. 3 मी इकडे लवंग टाकलेले आहेत. आता आपल्याला हे उकळू द्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. जेणेकरून तेजपत्ता आणि लवंगचा पूर्ण फ्लेवर यामध्ये येईल आणि डांबर गोळी आणि कापूर सुद्धा यामध्ये मेल्ट होऊन जातील. लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही हे करत आहात तर हे ना मंद आचेवर सुद्धा करू शकता आणि जेव्हा आपण तेजपत्ता, लवंग टाकतो तर हे व्यवस्थित गरम करून घ्यायचं. नंतर ते पाणी रूम टेम्परेचर वरती येऊ द्यायचं. तर काय करायचं, ते पाणी जेव्हा आपण गॅसवरून गॅस बंद करणार तेव्हा खरं तर तुम्ही डांबर गोळीची पूड त्यामध्ये टाकली तरीही चालेल, जर तुम्हाला असं सेफ वाटत नसेल तर. त्यामुळे मी म्हणत आहे. आणि हा स्प्रे आपण बनवत आहोत तर तुम्हाला हा गॅसच्या अवतीभोवती टाकायचा नाही आहे, कारण आपण यामध्ये कापूर वापरलेला आहे. तर कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे गॅस हे बंद करायचं आणि गॅस ओट्यावरती टाकायचं असेल तर गॅसच्या थोडंसं ना दूर टाकायचं. त्यानंतर आपल्याला व्यवस्थितरित्या अशा पद्धतीची स्प्रे बॉटल घ्यायची आहे आणि स्प्रेमध्ये हे भरायचं आहे. ही स्प्रे बॉटल तुमच्याकडे नसेल ना तर एखादी बॉटल, प्लास्टिकची बॉटल असते बघा, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता जेव्हाही तुम्ही अशा पद्धतीने बॉटलमध्ये टाकाल ना तर ते खाली सांडतं का? तर बघा, अशी गाळणीवरती ना एक लेयर जमा होते डांबर गोळीची, तर ती बाजूला करून नंतर करायचं आहे. आता बघा, मी किती प्रयत्न करत आहे तरी सुद्धा होत नाही आहे. मग काय करायचं आहे, तर एका बाजूने बघा, हे जे आहे असं एका बाजूने करत राहायचं, कारण ती जी डांबर गोळी आहे ना ती अशा पद्धतीने सेट होते. तर अशा पद्धतीने केलं तर व्यवस्थित राहतं. रूम टेम्परेचर वरती येऊ देऊ शकता. इकडे कोमट झाला आहे, त्यानंतर मी यामध्ये भरत आहे. आता पाल येत असेल तर पाल येण्याच्या म्हणजे संध्याकाळी ना आपले दार खिडक्या बंद करायचा आणि संध्याकाळी हा स्प्रे मारायचा, किंवा मग रात्री झोपताना जिथे कुठे पाल फिरते ना तिथे हा स्प्रे मारायचा. आणि रोज झुरळांसाठी तुम्हाला हा स्प्रे कंपल्सरी मारायचा आहे. रोज म्हणजे रोजच. हा तुम्हाला हप्ताभर स्प्रे जाईल. आणि मच्छरांसाठी सुद्धा संध्याकाळच्या वेळेस जिथे खूप झाडं वगैरे आहेत तुमच्या गॅलरीमध्ये जर तुम्ही ठेवत असणार तिथे तुम्हाला मारायचं आहे. खूप छान आहे. आणि हे मारत असताना तुमच्या याला मास्क लावा, कारण यामध्ये आपण डांबर गोळी सुद्धा वापरली आहे. सो किती नाही म्हटलं तरी ते हार्मफुल असते. असे जर तुमच्या याच्यामध्ये खूप असे कबर्ड्स वगैरे असतील तर तिथे सुद्धा मारा, कारण तिथे झुरळ फार जास्त प्रमाणात येतात. बाथरूम मधल्या बेसिनमध्ये सुद्धा हे टाका, किचनच्या बेसिनमध्ये टाकू नका. त्यानंतर तुम्हाला जर किचनच्या बेसिनमध्ये टाकायचं असेल तर एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, त्यामध्ये भांडे वगैरे नसायला हवं. आणि नंतर त्याचबरोबर रात्री झोपण्याच्या आधी टाकायचं आणि सकाळी व्यवस्थित बेसिन क्लीन करून घ्यायचं. तुम्हाला रोज असे झुरळ मरलेले दिसतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि फेसबुकवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक, फॉलो नक्की करा. जबरदस्त रिझल्ट येतो. फक्त मच्छरांसाठी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.